जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ येतो एकदम जबरदस्त। चारों तरफ है मेरे ही चर्चा या सॉन्ग वरती झालेला आहे। तर व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करा। चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो। तर सोबतच मित्रांनो, आजच्या व्हिडिओला लागणारे बिटमार्क शेक इफेक्ट ऑल मटेरियल आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे। मित्रांनो टेलिग्राम चॅनलवरची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता। मित्रांनो त्या व्हिडिओला एक पासवर्ड आहे। तर चला मित्रांनो, राही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। जळवतो त्या लोकांना ज्यांना वाटतं याला गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी। चारों तरफ है मेरे ही बस मेरा नाम रंग once more तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ। तर आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपल्या टेलिग्राम चॅनलवरून हा अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे, त्यानंतर ओपन करायचं आहे। तसंच आपल्या टेलिग्राम चॅनलवरून शेक इफेक्ट आणि बिटमार्क प्रेसेट इम्पोर्ट करून घ्यायचं आहे, त्यानंतर बिटमार्क प्रेसेट ओपन करायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे बिटमार्क आहे मित्रांनो। त्यानंतर स्टार्टला यायचं आहे, या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर मीडियावरती क्लिक करायचं आहे। आपला कोणताही एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो। इथून मी ॲड करून घेतो मित्रांनो। तर मित्रांनो मी फोटो ॲड करून घेतलेला आहे। त्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे, फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक केल्यानंतर तर अशा प्रकारे फिल होऊन जाईल मित्रांनो। त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करून एंडला यायचं आहे व्हिडिओच्या, त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर स्टार्टला यायचं आहे, जिथे जिथे बीट्स दिलेले आहेत मित्रांनो त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून त्याला स्प्लिट करायचं आहे। तर मी कसं करतो तसं करून घ्यायचं आहे मित्रांनो। तर बघू शकता मित्रांनो, स्प्लिट केलेलं आहे मित्रांनो। तर मित्रांनो बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचं आहे, त्यानंतर पहिला शेक इफेक्ट कॉपी करायचं आहे। कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटमध्ये जायचं आहे। बिटमार्कमध्ये गेल्यानंतर पहिला फोटोच्या लेअरला पेस्ट करून टाकायचं मित्रांनो। थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स केल्यानंतर पेस्ट होऊन जाईल मित्रांनो। तर बघू शकता मित्रांनो, तर बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचं आहे, त्यानंतर दुसरा शेक इफेक्ट कॉपी करायचा आहे मित्रांनो। हा जो आहे दुसरा बघू शकता मित्रांनो, हा या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन कॉपी इफेक्ट्स करायचं आहे मित्रांनो। कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे बिटमार्क प्रेसेटमध्ये, त्यानंतर दुसऱ्या फोटोच्या लेअरला पेस्ट करून टाकायचं आहे। पेस्ट केल्यानंतर तर बघू शकता मित्रांनो, हा इफेक्ट पेस्ट करण्याच्या आधी मित्रांनो ही जी फोटोची लेअर आहे ती डिलीट मारून टाकायचं। त्यानंतर स्टार्टला यायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर मीडियावरती क्लिक करायचं आहे। मी जो PNG दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे, त्यानंतर पेस्ट करून टाकायचं आहे, मगच होईल मित्रांनो। तर बघू शकता मित्रांनो झालेलं आहे। त्यानंतर या लेअरवरती क्लिक करायचं आहे, मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन या तीन ऑप्शनवरती 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर फिल करून घ्यायचं आहे मित्रांनो। इथे खालचं हे जे जाईपर्यंत ते आहे बघू शकता मित्रांनो, हे जाईपर्यंत फिल करायचं आहे। त्यानंतर बॅक यायचं आहे, ही जी फोटोची लेअर आहे ती बरोबर सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर शेक इफेक्टमध्ये जायचं आहे मित्रांनो, तिसरा जो शेक इफेक्ट प्रेसेट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे। तर इथे आहे बघू शकता मित्रांनो, इफेक्ट्समध्ये जाऊन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, कॉपी इफेक्ट्स करायचं आहे, बॅक यायचं आहे, त्यानंतर बिटमार्कमध्ये जायचं आहे। बिटमार्कमध्ये गेल्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करून तिसऱ्या फोटोच्या लेअरला पेस्ट करून टाकायचं आहे। पेस्ट केल्यानंतर बघू शकता मित्रांनो, तर या फोटोच्या लेअरला पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे, त्यानंतर ही फोटोच्या लेअरला पेस्ट केल्या तर एक लेअर सोडायचं आहे मित्रांनो, त्याच्या पुढच्या लेअरला पेस्ट करायचं आहे। इफेक्ट्समध्ये जाऊन हाच इफेक्ट पुढच्या
पुढचा सोडून पुढच्या लेअरला पेस्ट करून टाकायचं आहे. त्यानंतर शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचं आहे. त्यानंतर लास्टचा जो इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, हा लास्टचा इफेक्ट्समध्ये जाऊन कॉपी करायचा आहे इफेक्ट्स. त्याचबरोबर हे जे मी दिलेले आहेत मित्रांनो HDR-CC इफेक्ट, ते सुद्धा कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी टू लेअर्सवरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. बेटमार्क प्रेसेटमध्ये जायचं आहे. स्टार्टला यायचं आहे. त्यानंतर ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट टू लेअर्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे जे सोडलेलं आहे मित्रांनो ते बघू शकता, इथे पेस्ट करून टाकायचं. आता कॉपी केलेला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे 90 करायचं आहे मित्रांनो. मी करून घेतो. तर 90 करण्याच्या आधी मित्रांनो बॅक यायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करून ही जी इमेज आहे ही ॲड करून घ्यायचं आहे. नाही, पहिला लेअर डिलीट करायचा आहे मित्रांनो, मगच होईल. तर ही इमेज जे आहे ते ॲड करून घ्यायचे आहे. इथपर्यंत ॲड करून घ्यायचे. या बीटपर्यंत वाढून घेतल्यानंतर या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन हे 90 करून घ्यायचं आहे मित्रांनो. 90 केल्यानंतर बॅक यायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. साईज वाढवून घ्यायचं आहे मित्रांनो. तर वाढवून घेतल्यानंतर तर इथे पुढे जायचं आहे मित्रांनो. तर इथे एक इफेक्ट पेस्ट केलेला आहे ऑलरेडी. त्यानंतर लास्टच्या फोटोच्या लेअरवरती यायचं आहे. ही लेअर डिलीट करून टाकायचं आहे. त्यानंतर बीट 16.8च्या बीटवरती येऊन प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती जाऊन फोटो ॲड करून घ्यायचा आहे. एंडला वाढून घ्यायचं आहे. एंडचा जो भाग आहे तो कट करायचा आहे. त्यानंतर मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक करून ही जी 90 डिग्री करायचं आहे. त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इफेक्ट्समध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर होऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर हे -90 करायचं आहे मित्रांनो. मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन चुकून मी 90 केलो. हे -90 करायचं आहे मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, आपला व्हिडिओ जो आहे तो रेडी झालेला आहे मित्रांनो बनून. हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरच्या शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर एक्सपोर्ट होऊन जाईल मित्रांनो. तर आजचा व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्कीच सांगा. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.